मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहम, म्हणजेच मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी अहंकार नाही, मी चित्तही नाही. जगद्गुरु भगवान श्रीमद शंकराचार्य यांच्या निर्वाण षटकामधील पहिला श्लोक. ह्याच श्लोकाचा आधार घेऊन आपण अंतःकरण समजून घेऊयात. अंतःकरण म्हणजे आतील साधना. थोडं व्याकरणाच्या मदतीने करण या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. कर्ता, कर्म आणि करण. कर्ता म्हणजे जो कार्य करतोय तो, कर्म म्हणजे जे कार्य घडतंय ते, आणि करण ज्याच्या माध्यमातून मदतीने हे कार्य घडतंय त्याला करण असं म्हणतात. म्हणजेच आतील साधनांच्या मदतीने साधकाला हवी असलेली सिद्धी साध्य करून घेता येते. आता या अंतःकरणाला अंतःकरण चतुष्टय असंही म्हणतात. अगदी वरवरचा विचार केला तर आपण आपल्या हातापायांनी कार्य करतो, आपल्या तोंडाने बोलतो, कानाने ऐकतो. अशाच पंच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाच्या मदतीने आपल्याकडून कार्य घडत असते. आपल्या इंद्रियांचा बाहेरील जगताशी होणाऱ्या संपर्कामुळे त्यामधील विशेष गुणांचे ज्ञान आपल्याला घडत असते. परंतु या सगळ्या मागे मूल तत्व ज्याला म्हणता येईल ते म्हणजेच अंतःकरण चतुष्टय. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. आणि ह्याच अंतःकरणाच्या उपाधीमुळेच आपल्या आत्म्याला देखील जीवपणा प्राप्त झाला आहे असे अध्यात्मदृष्ट्याही मानले जाते. आपण व्यावहारिक दृष्ट्या आपले मन आणि चित्त हे शब्द समानार्थी म्हणून वापरतो. परंतु यातील बारकावा जर लक्षात घेतला तर ते दोन्ही वेगवेगळे आहेत हे आपल्या लक्षात येते. आपले मन म्हणजे जे संकल्प विकल्प करते ते. अगदी साध्या मराठीत जे हवे नको असे म्हणजे मन. ज्याला स्मृती राहते, जे स्मरण ठेवते, म्हणजेच मेमरीचे कार्य जिथे घडते ते म्हणजे चित्त. चिंतनात चित्तम, जे चिंतन करते ते चित्त. आता बुद्धीचं स्वरूप आपण पाहूयात. अध्यावसाय बुद्धी, म्हणजेच निर्णय घेण्याची क्षमता असलेलं साधन म्हणजे बुद्धी. चांगल्या वाईटाचा, योग्य अयोग्याचा विवेक करणारी ती बुद्धी. आणि या सर्वांना ज्याचे अधिष्ठान असते ते म्हणजे अहंकार. स्वतःच्या अस्तित्वाची अनुभूती करून देणारा म्हणजे अहम, अहंकार. आपण जेव्हा मला हे पाहिजे, हे नको असे म्हणतो तेव्हा ते कार्य मनाच्या स्तरावर घडत असते. आणि हे हवे किंवा नको हे आपल्या पूर्वीच्या अनुभवाच्या स्मरणावर आधारलेले असते. हे स्मरण जिथे राहते ते म्हणजे आपले चित्त. पूर्वी एखाद्या गोष्टीने आपल्याला आनंद झाला असेल तर ते हवेसे वाटते. ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास किंवा दुःख झाले असेल ते नकोसे होते. अशाच रीतीने मनाच्या संकल्प आणि विकल्पाला, हवे नकोला चित्ताचे स्मरण सहाय्यभूत ठरत असते, मदत करत असते. त्याच्या पुढे चांगले वाटलेले किंवा दुःख देणारे नको असलेले ह्याची पारख आणि हवे असलेले घे आणि नको असलेले घेऊ नकोस ह्याचा निर्णय करावा लागतो. हे काम बुद्धीच्या स्तरावरती घडत असते. उदाहरणार्थ, समजा आपल्याला आत्ता बरे नाहीये, आपले पोट दुखत आहे आणि आपल्यासमोर आपल्या आवडीचा एखादा खमंग स्वादिष्ट पदार्थ कोणी आणून ठेवला तर ते न खाणे किंवा अगदी ह्याच्या उलट अतिशय नको वाटणारा पदार्थ जसे की औषध कितीही कडू तुरट जरी वाटले तरी आपण बरे होणार या उद्देशाने ते घ्यायलाच हवे, हे जिथे ठरवले जाते ती म्हणजे आपली बुद्धी. अशा प्रकारे अंतःकरण चतुष्टय अगदी थोडक्यात आपण त्याची ओळख करून घेतली. ह्या चारही साधनांची सखोल माहिती आपण पुढील भागांमध्ये घेऊयात.